तर मैत्रिणींनो, आपण प्रत्येक वेळेस जिमला जातो, व्यायाम करतो, भरपूर आपण हे करतो, पळतो, तरीही आपली चरबी कमी होत नाही आणि त्यावेळेस आपल्याला खूप टेन्शन येतं. आपलं शरीर व्यवस्थित दिसत नाही किंवा आपण साडी वगैरे घातली तरी चांगले वाटत नाही. दादा असू द्या किंवा ताई असू द्या, प्रत्येकाला वाटतं की आपली तब्येत व्यवस्थित असावी, जाडजूड नसावी. काही काही महिला ज्यावेळेस गरोदर असतात व त्यांची डिलिव्हरी होते त्यावेळेससुद्धा त्यांचंही पोट खूप वाढलेलं असतं आणि त्यावेळेस साडी नेसल्यावर खूप असं प्रेग्नंट असल्यासारखं वाटतं. मग त्यावेळेस आपल्याला चांगलं वाटत नाही. कोण समोरची व्यक्ती जरी बोलली तरी आपल्याला वाईट वाटतं. त्यासाठी मी आज तुम्हाला घरगुती ड्रिंक कसं बनवायचं ते सांगणार आहे. याला तुम्ही ग्रीन टी पण म्हणू शकता किंवा ड्रिंकही म्हणू शकता. याच्यामुळे ना तुमची चरबी कमी होणार आहे आणि तुमचा चेहराही ग्लो होणार आहे, गोरा होणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला आज नवीन अशी ट्रिक सांगणार आहे. तर चला करूया मैत्रिणींनो सुरुवात. तर काय करायचं आहे, आपल्याला एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे मैत्रिणींनो. जेवढं तुम्हाला ड्रिंक बनवायचं आहे तेवढं तुम्ही पाणी घ्या. आता आपल्याला एक ग्लासभर ड्रिंक बनवायचं आहे. याला तुम्ही ग्रीन टी पण म्हणू शकता, ड्रिंक पण म्हणू शकता. आता मी इथे ड्रिंक म्हणते. तर बघू शकता अशा पद्धतीने एक पेला आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते पातेल्यात ओतायचं आहे स्टेप बाय स्टेप बघा. आणि जेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तेवढंच आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि ह्या ड्रिंकमुळे कोणतेही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही. हे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत कोणीही घेऊ शकतं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगते. आणि हे जर तुम्ही एक 15 दिवस किंवा महिनाभर जर केलं तर तुमची चरबी पूर्णपणे कमी होणार आहे. येथे घेतलेले एक चमचाभर मी जिरे, तुमच्या घरात जिरे असतात, जिरे खूप आयुर्वेदिकसाठी महत्त्वाचे आहेत. स्वयंपाकात सुद्धा जिऱ्यामुळे चव येते आणि जिरे हे आपल्या जर शरीरात उष्णता झाली असेल तर ही उष्णताही कमी करते आणि चरबी कमी करण्याचंही काम जिरं करतात. आणि पचनासाठी सुद्धा जिरे फार उपयुक्त असतात. तर अशा पद्धतीने एक चमचाभर जिरे घ्यायचे आहेत. तुम्ही बारीक पूडही करू शकता किंवा हाताच्या साह्याने असं चोळूही शकता. तर बघू शकता आता मी हाताच्या साह्याने चोळलेलं आहे आणि हे मी पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला दुसरी एक वस्तू वापरायची आहे, ती म्हणजे आपल्या घरामध्ये लिंबू, आलं तर असतंच मैत्रिणींनो. मग आता ते आलं आपल्याला घ्यायचं आहे आणि आलं काय करा मैत्रिणींनो, थोडंच घाला. कारण काय होतं, प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगवेगळी असते. काय कायांना आलं हे उष्ण असल्यामुळे सहन होत नाही, त्यामुळे आलं हे उष्णच आहे. त्यामुळे आलं जास्त खिसायचं नाही आपल्याला. एक साधारणतः अर्धा चमचा होईल खिस, एवढंच खिसून घ्यायचं आहे. जास्त टाकू नका. आल्यामुळे आपल्याला उष्णता वाढते आणि त्याच्यामुळे मुळव्याचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे आलं थोडंसंच घाला आणि स्टेप बाय स्टेप बघा. जास्त आलं घालू नका. एखाद्या वेळेस जिरे जास्त झाले तरी चालतील पण आलं जास्त नको. बघा अर्धा चमचाच मी आलं खिसून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आलं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता मी दुसरी स्टेप सांगणार आहे. आता हे पूर्णपणे चमच्याच्या साह्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आलं जास्त घालू नका, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आलं आपल्याला अर्धा चमचाच घालायचं आहे आणि जास्त जिरे जरी घातले तर चालेल पण अर्धा चमचाच आलं आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता मी हे पूर्णपणे मिश्रण केलेलं आहे. तर आता एकसारखं आपल्याला चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि बघू शकता आता एकसारखं मी हलवलेलं आहे. आणि आता काय करायचं मी सांगणार आहे मैत्रिणींनो. हे मिश्रण करायच्या 2 पद्धती आहेत. मी दोन्हीही तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आपल्याला जर झटपट हे ड्रिंक हवं असेल तर तुम्ही हे जिरे पाण्यात घालून आलं घालून तुम्ही 10 मिनटं गॅसवर ठेवायचं आहे. जर झटपट नको असेल तर तुम्ही संध्याकाळी जिरे पाण्यात घाला आणि सकाळी उठून ते पाणी आलं घालून थोडंसं लिंबू घालून पिऊ शकता. ह्या 2 टिप्स आहेत. तुम्हाला जर फास्ट हवं असेल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते. फास्ट हवं असेल तर जिरे मी पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत, अशा पद्धतीने गरम करत आहे. तर बघू शकता आलं आणि जिरे आपल्याला पूर्णपणे 10 मिनटं तरी उकळायचं आहे की त्याचा अर्क पाण्यामध्ये पूर्णपणे मैत्रिणींनो उतरला पाहिजे. तर बघू शकता हे खूप उपयुक्त ड्रिंक आहे आणि ह्याचा मला खूप फायदा झालेला आहे. कारण माझीही गेल्या वर्षी खूप तब्येत वाढली होती. जवळजवळ 60-65 माझं वजन होतं आणि मी आता चेक केलं तर माझं वजन फक्त 51 किलो आहे मैत्रिणींनो. 10 किलो वजन माझं कमी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मैत्रिणींनो काय करायचं आहे, आपल्याला थोडासा हलका फुलका व्यायाम करायचा आहे. 2-3 किलोमीटर फिरायचं आहे. नुसतंच एवढंच ड्रिंक घेऊन पण चालणार नाही.
पण ह्या ड्रिंकचा सुद्धा खूप फायदा आहे. आपली चरबी कमी होते आणि चरबी जी फुगलेली आहे ती कमी होते मैत्रिणींनो. 100% गुणकारी हे उपयुक्त हे ड्रिंक आहे. तर अशा पद्धतीने बघा 10 मिनटं होऊन गेलेले आहेत. मी आता गाळणीच्या साहाय्याने पाण्यामध्ये पूर्णपणे आपलं ड्रिंक गाळून घेतलेलं आहे. बघा पाणी किती थोडंसं कलर चेंज झालेला आहे, थोडासा काळपट कलर आलेला आहे, मरून कलर आलेला आहे. बघू शकता तुम्ही. पूर्णपणे ते मिश्रण आता या पाण्यामध्ये ॲड झालेलं आहे, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे. आता तिसरा उपाय म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे लिंबू. तुम्ही एक पिळू नका, साधारणतः फक्त आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. कारण लिंबामध्ये सुद्धा आपली चरबी कमी होते. लिंबूसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, फायदेशीर आहे. या लिंबामुळेच आपली चरबी कमी होते आणि हे ड्रिंक जर घेतलं तर चेहऱ्याला सुद्धा ग्लो येतो, चेहराही चमकतो. चेहऱ्यावरचे जे काळे डाग वगैरे असतात ते सुद्धा या ड्रिंकमध्ये कमी होऊ शकतात. तर अशा पद्धतीने हलवायचं आहे. आणि अजून एक गोष्ट घालायची आहे. आता आपल्याला अजून एक गोष्ट घालायची, ती म्हणजे आपलं ते ड्रिंक पिताना आपल्याला थोडंसं टेस्टी लागावं यासाठी गूळ घालायचं आहे. गूळसुद्धा फार महत्त्वाचं आहे. उठल्यावर एक थोडा का होईना गूळ खावा, हे प्रत्येकजण आपल्याला सांगतच असतं. कारण गुळामध्ये सुद्धा खूप फायदेशीर असे गुण आहेत. त्यामुळे गूळ थोडासा होईना घालायचा आहे. तुम्हाला जर गूळ नको असेल तर तुम्ही मध असेल तुमच्या घरात तर 1 चमचाभर मधसुद्धा घालू शकता. पण आपण हे ते घालून घेतलेला आहे गूळ थोडासाच घालायचा आहे, जास्त घालायचं नाही. फक्त आपल्याला ती ड्रिंक चव लागावी यासाठी घालायचं आहे. आणि गूळसुद्धा शरीरासाठी उपयुक्त असतो. आपण एरवी तर कधीही गूळ वगैरे खात नाही, त्यासाठी ड्रिंकमध्ये गूळ घालून घ्यायचं आहे. तर बघा आता परफेक्ट आपलं ड्रिंक तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आता हे कसं प्यायचं मी सांगते तुम्हाला. आता सकाळी तुम्ही ज्यावेळेस उठता, फ्रेश होता, दात वगैरे घासता, तर दात वगैरे घासल्यानंतर तुम्हाला हे ड्रिंक तयार करून घ्यायचं आहे. आणि आपण चहा कसं पितो तसं एक घोट प्यायचं आहे. लगेचच गटागटा प्यायचं नाही, एक घोटच आपल्याला प्यायचं आहे. 5 मिनटं 5 मिनटं तर लागले पाहिजे ते संपवण्यासाठी. अशा पद्धतीने एक घोट प्या. आणि हे पिल्यानंतर अर्धा ते पाऊण तासाने तुम्हाला नाश्ता किंवा जेवण करायचं आहे. जे काही तुम्ही खाणार आहात ते पाऊण तासाने तुम्हाला करायचं आहे. आणि जर तुम्हाला संध्याकाळी प्यायचं असेल तर संध्याकाळी जेवायच्या अगोदर तुम्ही हे अर्धा किंवा 1 तास तुम्ही करून पिऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्यायचं आहे. हे पिल्यानंतर कुठलाही नाश्ता वगैरे करायचं नाही. पाऊण तास तर थांबायचंच आहे. पाऊण तासानेच तुमचं जे काही ब्रेकफास्ट असेल किंवा जेवण असेल ते करायचं आहे. आणि संध्याकाळीही पाऊण तास पिल्यानंतरच पाऊण तासाने जेवण किंवा ब्रेकफास्ट करायचं आहे. तर ह्याचा रिझल्ट खूप छान आहे मैत्रिणींनो. आणि याचबरोबर तेलकट पदार्थ खाऊ नका. थोडासा हलका फुलका एक्सरसाइज करा, व्यायाम करा, थोडंसं फिरून या. तुम्हाला जिमला वगैरे जायची काहीच गरज नाही. ज्या गरोदर महिला आहेत, ज्यांची डिलिव्हरी झाली आहे, त्यांनीसुद्धा हे ड्रिंक घेतलं तर त्यांचंसुद्धा पोट कमी होतं. जे दादा वगैरे आहेत, त्यांची चरबी वाढलेली आहे, त्यांनासुद्धा हे उपयुक्त आहे. ड्रिंक सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही. 100% गॅरंटी देऊन सांगते. हे तुम्ही 15 दिवस करून बघा किंवा महिनाभर. जर रिझल्ट नाही आला तर तुम्ही सोडून द्या, पण रिझल्ट 100% येईल. तर नक्की करून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.